जाते खुर्ची. इथे खुर्ची येते बाजूला. पोरगी बसलेली ती. नमस्कार, मी ज्योत्स्ना महेश विर्ले. आज महिला दिनानिमित्त आज सावित्रीच्या लेखी हा भव्य प्रदर्शन सोहळा आज आपण आयोजित केला आहे, जेणेकरून महिलांना त्यांच्या गृह उद्योग, लघु उद्योग यांना आर्थिक चालना मिळावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि खरं तर प्रथमच आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात खूप मोठ्या उत्साहाने लोक प्रतिसाद देतात, खरेदी करतात आणि आपले 30च्या वर स्टॉल लागले गेलेले आहेत तिथे. आणि एकाच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. एकाच ठिकाणी सावळीमध्ये सर्व लोक येऊन आनंदाने खरेदी करून जातात. आणि कसं आहे, आपल्या ज्या स्त्रिया असतात, ज्या घरी बसून काम करतात, आता तुम्ही स्टॉल बघितले तर प्रत्येकाकडे हँडमेकिंग ज्वेलरी आहे, प्रत्येकाकडे घरगुती पापड आहेत, आयुर्वेदिक वस्तू आहेत, हँडलूमच्या सगळ्या गोष्टी आहेत, साड्या आहेत. तर त्या सगळ्या घरी बनवतात. ज्या महिलांना एक कुठेतरी जाऊन स्टेज मिळतं, एक प्लॅटफॉर्म मिळतं, त्यांच्या कामाची त्यांना चांगली ओळख मिळते. हा उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि हा कार्यक्रम जर फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये मला अजून मोठ्या लेवलला घेऊन जाता येईल, या सर्व महिलांना मला मोठ्या लेवलला घेऊन जाता येईल, याचा खूप मला आनंद होईल. आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला पहिल्याच फेरीत. तर मी नेक्स्ट टाइम सुद्धा हा एक्झिबिशन नेरळच नाही तर इतर शहरामध्ये सुद्धा मी याच महिलांना प्राधान्य देऊन आपण हा कार्यक्रम नेरळ, कर्जत, बदलापूर अशा अनेक शहरामध्ये आयोजित करू, एवढं नक्की सांगेल. आणि खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने माझ्या सर्व या महिलांनी मला इतकं प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि असंच प्रेम, आशीर्वाद मला देत राहा. तुमच्या प्रेम आशीर्वादानेच मी प्रोत्साहित होते आणि पुढे चांगले कामं करायला मला मोटिवेट भेटतं. थँक्यू. नमस्कार, मी सौ जागृती मसळे. माझं गार्गी आर्ट हे स्टॉल आहे. मी खऱ्या रांगोळीपासून रेडी रांगोळीच बनवते, OHP शीट पासून. हे तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारचे असतात. हे 2 in 1 आहे. हे खरी जे तुम्ही आता फेस्टिवल्स येतात, कोणालाही तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे तुम्ही हे घरगुती वापरण्यासाठी म्हणा किंवा सणांसाठी, दिवाळी, आपले गुढीपाडवा, आता गुढीपाडवा येतो, त्यासाठी ही छान अशी गुढीपाडव्याची थीम आहे. आपली शिवाजी महाराजांची एक आहे, तोरण आहे. अशा प्रकारचे तुम्हाला उंबरठा पट्टीही मिळेल. तुम्ही बघू शकता, हे मोरचे सुद्धा पॅचेस आहेत आपल्याकडे. छोटे छोटे पॅचेस सुद्धा आहेत. तुम्हाला इथे 20 रुपयापासून ते 900, 1000, 2 फुटाच्या सुद्धा रांगोळ्या तुम्हाला हवी तशी डिझाईन कस्टमाइज करून मिळेल. हे मी जे आपली रांगोळी असते, थोडी खरी रांगोळी, ती तिचे कलर्स यूज करते. खरी रांगोळीपासून हे बनवलेले आहेत आणि त्यावर थोडं पेंट असतं, पेंटिंग करतो आम्ही. आणि ते हे रियुजेबल आहे, हे तुम्ही केव्हाही यूज करू शकता. ही तुमची 12ही महिने टिकणारी अशी ही रांगोळी आहे. ही वॉशेबल सुद्धा आहे. जर तुम्ही ही थोडी खराब वगैरे झाली तर तिला पाण्याखाली घेऊन वॉशही करू शकता. वॉशही होते ही छान पद्धतीने. आणि तुम्ही ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीही ठेवू शकता. तुम्हाला हवी तर तुम्ही भिंतीवर म्हणा, शोपीस म्हणून वन साइड शो करू शकता. आता ही फ्लॉवरचे पॅचेस आहेत. हे जर तुम्ही मिररवर वन साइड शूट केले तरीही चालेल, किंवा बाजूला केळवण म्हणा, आता आपल्याकडे लग्न सराई असते त्यासाठी केळवणाची तशी ही रांगोळी आहे. गणपती येतात आपल्याकडे, गणपतीसाठी अशी गणपतीची रांगोळी मिळेल. कलश आहेत आपल्याकडे, जास्वंदीचे फुलं, ही तुळशी वृंदावन आहे, हे जास्वंदाचे आहे. हे समईसाठीचं आहे. हे समई किंवा छोटासा दिवा जे आपण ठेवतोय, हे मध्ये असे फ्लॉवरचे पॅचेस आहेत. तुम्हाला असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आपल्याकडे बघायला मिळणार आहेत. हेही पॅचेस आम्हाला तुम्ही सिंगल किंवा हळदी कुंकू असेल तर हळदी कुंकूचे करंडे, नथ, अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे व्हरायटीज आपल्याकडे बघायला मिळणार आहेत. तुम्हाला